आज गेलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर मी प्रद्युम्न पोते. आज आपल्याला करायची होती आपल्या कापसाला फवारणी. मग काकांनी औषधी सगळं मिक्स करून दिलं आणि आपलं काम चालू झालं. दिवसा खूप ऊन असल्यामुळे सांच्या पारी फवारणी सुरू केली. तेवढ्यातच स्वप्नीलच्या शेताकडून आवाज आला, साप निघाला. आम्ही जाऊस तर गेला. पण इकडे इंजिनिअरिंगला कोणतं कॉलेज घ्यावं याची चर्चा सुरू होती. मित्रांनो, माझ्या पायाला लागला असल्यामुळे मी थोडाच फवारा घेतला. इकडे गजू काकाच्या घराचा छत पडलाच होता. डॉगीस बाईचा वॉकिंगचा टाइम झालाच होता. इकडे प्रदीपचं काम चालूच होतं. मित्रांनो, शेतीचे काम करण्याचा आनंद वेगळाच असतो आणि तो शेतकरी मुलगाच घेऊ शकतो. म्हणूनच म्हणतात ना, वावर आहे तर पावर आहे. सायंकाळ झालीच होती. आपल्याला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर साहेब म्हणत होते कसं काय लागलं. आता डॉक्टर साहेबाला काय सांगावं, आपल्या परभणी जिल्ह्यातील खंडोबा बाजार परिसरात जे रस्ता आहे ना, धार रोड, तिथं मित्रांनो खड्ड्यात गाडी घातली. डॉक्टर साहेब त्याला एखादी सुई द्यावर. त्याच्यातच स्वप्नील म्हणते सुई द्या. पट्टी गोळ्या घेऊन निघालोच. गावात त्याच पाहुण्याचा आवाज आला की आपले सरपंच रमेश कटिंग यांचा वाढदिवस आहे. स्काय शॉटच्या आतिषबाजीनं आणि गावातल्या तरुण युवक मंडळीनं वाढदिवसाचं नियोजन केलेलं होतं. बाळूभाऊ लाईट धरून तयारच होता. आमचे पाहुणे ओमा हे यांनी फायर गनचं बटन दाबून बड्डेची सुरुवात केलीच होती. लहान लेकराला केक हे देऊन एकमेकाच्या तोंडाला केक सारून आता दाजी आमच्या तोंडाला केक लावताना म्हणून आम्ही तिथून घराकडे कल्टी मारली.